आता मुंबई महापालिकेसाठी वंचित आणि काँग्रेसची युती झाली आहे। वंचितच्या वाट्याला 62 जागा आल्याची माहिती सिद्धार्थ मोकळे यांनी दिली। आगामी काळात मुंबईचा महापौर बहुजनांचा असेल, वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थ मोकळे यांनी विश्वास व्यक्त केला। सध्या आपल्यासोबत सिद्धार्थ मोकळे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रवक्ते। सर, खूप सारं स्वागत। वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस अशी ऐतिहासिक आघाडी झालेली आहे मुंबईसाठी सध्या तरी आहे। कसं पाहता या आघाडीकडे आणि येत्या काळामध्ये पालिका निवडणुका आहेत, कसं पाहता निवडणुका कशा प्रकारे तुम्ही लढणार आहात? अतिशय सकारात्मक जनभावना या आघाडीला घेऊन होती। या दोन पक्षांनी एकत्र यावं ही कार्यकर्त्यांची इच्छा होती। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अतिशय सकारात्मक पावलं उचलले, त्याला सकारात्मक प्रतिसाद ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी दिला आणि आज ही आघाडी घडून आलेली आहे। आणि ज्या पद्धतीचं एक माहोल दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला आहे या आघाडीमुळे, तो या निवडणुकीमध्ये चमत्कार घडवेल आणि मुंबईचा महापौर हा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या या आघाडीचा असेल। आता कसं समाधान सगळ्याच पद्धतीचं म्हणजे संपूर्ण समाधानी आपण कधी होत नाही, कारण आम्ही ज्या 70 जागा मागितल्या त्यातल्या अनेक जागा या आम्हाला सोडाव्या लागलेल्या आहेत। आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतलेली त्या जागांवर, पण कुठेतरी एका ठिकाणी येऊन आपल्याला समेटाला यावं लागतं आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम हा ठरवावा लागतो। त्या पद्धतीनं आम्ही दोन्ही पक्ष हे 62 जागांवरती आता एकमत केलेलं आहे आणि पुढच्या निवडणुकीसाठी आम्ही तयारी करत आहोत। महाराष्ट्रभरात सुद्धा वंचित बहुजन आघाडीचं एक प्रचंड वातावरण तयार झालेलं आहे चांगलं। तुम्ही कॅमेरामन प्रतीकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। जी महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी पोहोचले। नागपूर महापालिका निवडणुकीच्या संदर्भात महत्त्वाची बैठक आहे। याआधी सुद्धा नितीन गडकरींच्या घरी देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत त्यांच्यासोबत चर्चा केलेली होती। या बैठकीमध्ये भाजपचे शहराध्यक्ष आमदार उपस्थित राहणार आहेत। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, देवेंद्र फडणवीस आता नितीन गडकरींच्या घरी पोहोचलेले आहेत। नागपूर महानगरपालिकेच्या संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा होते आहे। भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी रामदास आठवलेंची भेट घेतली। संविधान बंगल्यावर मंत्री आठवलेंची भेट घेतली। मुंबई महापालिका जागा वाटपाच्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। मला वाटतं की एकतर महायुतीला अत्यंत चांगला फायदा होणार आहे। एकतर माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले असल्यामुळं महाविकास आघाडीमध्ये फूट झालेली आहे। आणि जरी महाविकास आघाडीमध्ये फूट झाली तर नसतीही तरी आपण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे की आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढूनही आम्ही सर्वात जास्त जागा निवडून आणलेली आहेत। आणि त्यामुळं सध्याच्या परिस्थितीमध्ये आमची महायुती, आमची NDA जी आहे, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आमची घोडदौड अत्यंत चांगल्या पद्धतीने। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।